हाय किड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? स्टँडर्ड 5th स्कॉलरशिपचे व्हिडिओ आपण बघत आहोत आणि सब्जेक्ट मॅथ्सचा जो पहिला टॉपिक होता रोमन नंबर्स आणि इंटरनॅशनल नंबर्स, यावर आपण ऑलरेडी 2 व्हिडिओ बघितलेले आहे. एका व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं रोमन नंबर्स आणि इंटरनॅशनल नंबर म्हणजे काय. त्यानंतरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 बघितली आणि ह्या एक्सरसाइजेस नवनीतच्या स्कॉलरशिप गाईड मधल्या होत्या. तर त्याच स्कॉलरशिप गाईड मधल्या आता त्याच चॅप्टरची दुसरी एक्सरसाइज म्हणजेच एक्सरसाइज 1.2 आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग हा व्हिडिओ आता आपण सुरू करूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सरसाइज 1.2 वरती. ते एक्सरसाइज 1.2 आपण सुरू केली. त्यातला पहिला क्वेश्चन आता आपण इथे बघूया. राईट द नंबर 230469 युजिंग देवनागरी न्यूमरल्स, म्हणजे मराठीत लिहायचं आपल्याला थोडक्यात. तर 230 आता एक एक ऑप्शन आपण बघूया. इथे 2 इंग्लिशमध्ये, बाकी नंबर मराठीत आहे, मध्ये 6 इंग्लिशमध्ये. नंतर इथे हा 9 इंग्लिशमध्ये आहे, हे ऑप्शन नाही, हे ऑप्शन नाही, रॉंग आहे आपला. इथे हा 4 इंग्लिशमध्ये आहे, म्हणजे हे पण ऑप्शन नाही. इथे बघूया आपण, इथे सगळे देवनागरी आहे पण नंबर तोच एक आपल्याला बघायचा आहे. 230 230 469 469 म्हणजे नंबर बरोबर आहे आणि सगळे नंबर्स हे देवनागरीमध्ये लिहिलेले आहे, म्हणजे आपला आन्सर हे राईट आहे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, सोपं होतं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राईट द नंबर्स 4 1 6 5 7 8 युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स, म्हणजे आता आपल्याला हा जो नंबर आहे हा इंटरनॅशनल म्हणजे इंग्लिशमध्ये लिहायचा आहे. तर 416 416 416 सगळीकडे 416 इथे नाही, मग हा पर्याय आपण ऑलरेडी कॅन्सल करून दिला. 578 578 इथे बरोबर आहे. 875 हे रॉंग आहे. 587 मग हे पण रॉंग आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, पर्याय क्रमांक 1 ला डार्क केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी आवर्स आफ्टर 11 विल द क्लॉक शो दिस, म्हणजे हे काय आहे, हे 11 आहे आणि किती तासांनी हे काय आहे, 4 आहे. मग हाऊ मेनी आवर्स म्हणजे किती तासानंतर आपल्याला हे दिसणार आहे, 4 दिसणार आहे, राईट. मग 11 नंतर किती तासांनी 4 वाजता, ऑब्विसली दोघांमधला डिफरन्स आहे बघा. 11 ते 12 1, 12 ते 1, 12 ते 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, म्हणजे 5 तास. 5 तासांनी आपल्याला 4 दिसणार आहे. हे तुम्हाला जर अजूनही समजलं नसेल तर तुम्ही असे एक घड्याळ बनवून समजून घेऊ शकता. तसं तुम्ही घड्याळ हे डोक्यातच ठेवलं पाहिजे आणि तुम्हाला घड्याळाचे प्रश्न आले स्कॉलरशिपला की पूर्ण घड्याळ तुमच्या डोक्यात डोळ्यापुढे आला पाहिजे, राईट. ओ गॉड, एक असं आपलं घड्याळ आहे. 11 नंतर इथं 11 वाजलेले, 11 नंतर 4 वाजेपर्यंत किती तासांनी 4 वाजणार आहे. समजा आता 11 वाजले ना, आता किती तासांनी 4 वाजणार आहे, तर आपल्याला किती तास आहे मोजायचे. ते 11 ते 12 1 तास, 12 ते 1 2 3 4 5, म्हणजे एकूण 5 तास इथे होतं. मग हा 5 आपल्याला रोमनमध्ये लिहायचा आहे. तर रोमनमध्ये 5 म्हणजे V, म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. रोमन नंबरमध्ये 11 प्लस 9, तर x1 इज 11 प्लस एक्सच्या आधी I इज 9, सो x प्लस 9 इज 20. 20ला आपल्याला रोमनमध्ये लिहायचं आहे. 20 म्हणजे 10 प्लस 10 दॅट इज इक्वल्स टू x. आता आपलं कुठे x पर्याय क्रमांक 3, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पण रोमन तसं सोडवायचं आपल्याला. x आणि 4 म्हणजेच 14 प्लस c म्हणजे 100 मायनस 10 10 म्हणजे 20 आणि 1 21 प्लस 5 6 7 आणि इथं लिहिलेले 2017, म्हणजे हा क्वेश्चन 2017 मध्ये आलेला आहे. ओके, ना 14 प्लस 100 म्हणजे 114 मायनस 21 प्लस 7. ओके, आता इक्वल टू परत करू आपण. 114 मायनस 21 करूया. 4 मायनस 1 इज 3, 11 मायनस 2 इज 9. मी इथं आलं 93 plus 7. 93 plus 7 is
100. मग इथं त्यांनी खाली उत्तर रोमनमध्ये नाही दिलेलं, डायरेक्ट 100 उत्तर आपलं इथं आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे बघा माझ्याकडनं हळूहळू हे बाहेर जात आहे गोल करताना, पण मुलांना तुमचं बाहेर जाता कामा नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आता. नेक्स्ट क्वेश्चन, m minus d divided by l. m is 1000, d is 500, divided by l is 50 is equals to question mark. Now 1000 divided by 500, sorry 1000 minus 500 म्हणजे 1000 मधून 500 गेल्यावर उरले 500 divided by 50, सॉरी डिवाइड बाय 50 इज इक्वल्स टू. मग आता आपण इथे करूया 500 डिवाइड बाय 50, 0 0 कट, 50 डिवाइड बाय 5, 10, 5 10 जा 50, म्हणजे आपलं इथं आन्सर आलेला आहे 10. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मग आपण पर्याय क्रमांकाला 1 ला इथं हळूहळू गोल करूया जेणेकरून बाहेर जाणार नाही. ओके, आता क्वेश्चन नंबर 7 आता आपण बघूया. राईट CDLM इन डिसेंडिंग ऑर्डर असं म्हटलेलं आहे. CDLM इन डिसेंडिंग ऑर्डर. तर ते आपण ते लिहूया. C इज 100, नंतर D इज 500, L इज 50 आणि M इज 1000. आता हे आपण लिहिलेलं. आता आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर लिहायचं. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम, म्हणजे आधी मोठा नंबर, त्या सगळ्यांमध्ये मोठा नंबर आहे 1000, म्हणजे आपण आधी लिहिणार M कॉमा हा झाला, त्याच्यानंतर 500 मोठा आहे म्हणजे आपण मग लिहिणार D. ओके, हे झालं. आता 50 आणि 100 मध्ये मोठा कोण आहे 100, म्हणजे आपण इथं लिहिणार C, सगळ्यात छोटे आपण लिहिणार L. सो दिस इज द डिसेंडिंग ऑर्डर. तर हा खाली आपल्याला शोधायचा आहे MDCL. तो MDCL ऑप्शन नंबर 1 मध्येच आपल्याला सापडलेला आहे. तरी आपण बाकीचे ऑप्शन चेक करूया. MCDL नाही, CL नाही, MDLC हे पण नाही, म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथे एक नंबर दिले रोमन नंबर प्लस एक रोमन नंबर. आता 1 2 3 म्हणजे 30 आणि x च्या आधी 1 म्हणजे 9, म्हणजे इथं आहे 39 प्लस 5 6 7 8 दिले. मग 39 प्लस 8 आपला आन्सर येतं 47. मग आपल्याला इथे डायरेक्टली 47 इथे दिसते, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नाउ 9th क्वेश्चन इज सिम्प्लिफाय m upon d into m upon l is equals to क्वेश्चन मार्क. ते सिम्प्लिफाय करायच्या आधी आपण इथे लिहूया m is 1000 divided by d upon d म्हणजे 500 into m is 1000 divided by l is 50 is equals to क्वेश्चन मार्क. आता ज्यावेळेस अपॉन असतं तर वरचे आणि खालचे 0 एका वेळेस कट होऊ शकतात. वरती 2 0 खाली 2 0. जेव्हा अपॉन आहे डिवाइड आहे त्यावेळेस आपण अशाची डायरेक्टली कट करू शकतो. इथे 1 इथे 1, राईट. याच्याकडे 2 0 होते म्हणून वरचे पण 2 गेले कॉमन. इथे 1 0 होतं म्हणून वरचा एकच 0 गेलेला आहे. ओके, नेक्स्ट आता आपण बघूया. मग 0 कट केल्यानंतर काय उरतं 10 upon 5 into 100 upon 50. ओके, इक्वल टू नॉट 10 upon 5 म्हणजे 10 डिवाइड बाय 5 आन्सर येतं 2. तुम्ही डिवाइड करून बघू शकता. इंटू 100 डिवाइड बाय 5 आन्सर येतं 20. मग आता 2 into 20 आपला आन्सर काय आलेला आहे 2 2 जा 4 आणि हा एक 0 एक. ओके, 2 2 जा 4 आणि हा एक 0, म्हणजे आपला आन्सर आला आहे 40. पण इथं ऑप्शनमध्ये 40 नाही, म्हणजे आपल्याला रोमनमध्ये लिहायचं आहे. मग रोमनमध्ये आपण 40 कसं लिहिणार L म्हणजे 50, त्यातनं 10 मायनस करायचे म्हणजे x, म्हणजे उत्तर आहे XL. तर इथं आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 XL. बघा सोपं आहे, पण थोडं काळजीपूर्वक करणं खूप गरजेचं आहे, नाही तर आपलं उत्तर चुकू शकतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण.
10th क्वेश्चन आता आपण बघूया. इथे म्हटलेलं आहे सिम्प्लिफाय. आता सिम्प्लिफाय करायचं आपल्याला d/m इंटू सी इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. म्हणजे हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि आन्सर काय येतं ते बघायचं. ठीक आहे, तर आपण आधी d लिहूया. व्हॉट इज d? d इज 500 राईट आणि m इज 1000 लिहिला. इंटू सी. सी म्हणजे काय? सी म्हणजे 100 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आता आपण अपॉन असल्यावर वरचे आणि खालचे जे सेम झिरो आहे ते एका वेळेस कट करू शकतो. बघा इथं 1 2 0, इथं 1 2 0 झालं. आता 5/10 इथं लिहूया. आता आपण परत 5/10 इंटू 100 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ओके, नेक्स्ट इथपर्यंत आपण आलो. आता इथून पुढे 5 1 जा 5 आणि 5 2 जा 10 असं आपण लिहू शकतो. मग 1/2 इंटू 100 इज इक्वल्स टू 0. मग आता 1/2 म्हणजे हाफ ऑफ 100. बघा आता हाफ इंटू 100, 100चा हाफ. मग 100चा हाफ काय होणार? 100चा हाफ होणार 50. म्हणजे आपला आन्सर आहे 50. व्हॉट इज 50? 50 म्हणजे रोमन नंबरमध्ये L. हे आपला आता आन्सर आहे. पण आपल्या ऑप्शनमध्ये कुठेच L नाही आहे राईट. L हा ऑप्शन कुठेच नाही आहे. म्हणजे आता आपल्याला मग प्रश्न पडलेला आहे. मग आपण इथं काय करणार? आता आपला आन्सर 50 आहे हे आपलं आलं पाहिजे. नाव C आणि D 50 होतं का नाही? C इज 100 आणि D इज 500. 50 नाही होत. मग C मायनस L होतं का 50? C इज 100, L इज 50. 100 मायनस 50 इज 50. मग हे आपलं आन्सर येतं. L मायनस C होणार का? 50 मायनस 100 नाही, हे पण चुकीचं आहे. L इंटू C मीन्स 50 इंटू 100 राईट. नाही, मग आपला आन्सर काय आहे? आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 C मायनस 50. मग मी ऑप्शन नंबर 3 ला कलर करते. ओके झालं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2,25,000 students study in Guru Smriti Vidyalay. Express this number in international numbers. म्हणजे हा नंबर आहे 2,25,000. म्हणजे 2000 आहे. 2,25,000 म्हणजे आधी 2000 प्लस 1/4,000. क्वार्टर म्हणजे 1/4 ऑफ 1000 राईट. 1/4 ऑफ 1000 म्हणजे काय? आता आपल्याला 1000 डिवाइड बाय 4 असं करता येईल किंवा आपल्याला 1/4 ऑफ 1000 लक्षात ठेवणं सोपं आहे. बघा हाफ ऑफ 1000 इज 500 आणि हाफ ऑफ 500 इज 250 राईट. आपण 4th स्टँडर्डचे मेजरमेंट्सच्या टॉपिकमध्ये हे शिकलेलो आहोत. 1000चा हाफ आणि क्वार्टर. तर 1/4 ऑफ 1000 इज 250. मग 2000 प्लस 250 इज इक्वल्स टू 2250. आता त्याने इंटरनॅशनल न्यूमरमध्ये विचारलेलं हे इंटरनॅशनल न्यूमरमधलंच आहे आणि हा क्वेश्चन 2019च्या एक्झामला आलेला आहे. आता आपले जे आन्सर आहे 2250 हे ऑप्शनमध्ये शोधायचं आपल्याला. आता बघा हा ऑप्शन आणि हा ऑप्शन इथं देवनागरीमध्ये लिहिलेलं आहे. जरी आपलं बरोबर असलं पण त्यांनी इंटरनॅशनल विचारलं म्हणजे हे दोन नाही आहेत. त्यानंतर इथं काय 2 लाख इथं काय 22,250. मग आपलं इथं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 2250. मग आपण ऑप्शन नंबर 4 ला कलर करणार आहोत. ओके, हा होता आपला क्वेश्चन नंबर 11. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 12. राईट द रोमन न्यूमरल्स L X V D C M in descending order. हा क्वेश्चन आलेला आहे 2019च्या पेपरला. तर हे सगळे आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे. त्यासाठी आपण आधी त्याचे व्हॅल्यूज लिहूया. L is 50, X is 10, V is 5, D is 500, D is 500, C is 100 आणि M ची व्हॅल्यू आहे 1000.
राईट. आता आपण सगळी व्हॅल्यू लिहिलेली. आता आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठा, सगळ्यात मोठा जो आहे तो पहिले लिहायचा, उतरता क्रम. मग या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? 1000 सगळ्यात मोठा आहे, म्हणजे आपण इथं सगळ्यात पहिले एम लिहिणार आहे, राईट. कॉमा, त्याच्यानंतर 1000 नंतर येतं 500 म्हणजे इथं डी, कॉमा, नंतर येतं 100 सी. ओके, हे 3 झाले. आता याच्यामध्ये 50 मोठा आहे, मग आपण लिहिणार एल, नंतर एक्स, नंतर व्ही. तर हा सिक्वेन्स आपल्याला ऑप्शन मध्ये शोधायचा आहे. एम डी सी एल एक्स व्ही. मग आता बघा सगळ्या ऑप्शन्स मध्ये पहिले एम इथंच येतोय, मग आपण चेक करूया. एम डी सी एल एक्स व्ही म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 4 हे राईट आन्सर आहे. आणि आपण मग ऑप्शन नंबर 4 चा जो गोल आहे त्याला आपण ब्लॅक कलर करणार आहे. ओके ओके, तर हे होतं आपलं क्वेश्चन नंबर 12. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ शेअर करा. काही तुम्हाला व्हिडिओबद्दल वाटत असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा. तोपर्यंत बाय बाय.